ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये 25 एप्रिल शुक्रवारपासून सुरू झाली आहे. कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन मैदान येथे ही सर्कस आली असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे. एअर कूलरसह नाविन्य घेऊन तब्बल 15 वर्षांनंतर आयर्न ख्रिश्चन हायस्कूल मैदान येथे ही सर्कस दाखल झाली आहे. शुक्रवारपासून ही सर्कस सुरू झाली असून या सर्कसचे उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आलं. सायंकाळी 7:30 वाजता या सर्कसचा पहिला शो सादर करून सर्कसला प्रारंभ झाला. यावेळी कलाकारांनी आपल्या विविध कला सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. छान वाटली, एकदम मस्त सर्व लोकांनी यात सहभाग घेतला आणि मोबाईलपेक्षा जास्त छान आहे, जास्त पर्यावरण तुम्ही जरा म्हणजे कलाकाराचं काय म्हणजे नक्की बोल तुम्ही नंतर करणार. पूर्वी म्हणजे अगोदरपेक्षा पण आता नवीन कलाकार आहेत. आता पण जे जास्त आपल्याला त्याच्यातनं म्हणजे चांगलं बघायला मिळालं आणि मुलांना दाखवलं पाहिजे, कारण का आत्ताची मुलं नुसतं मोबाईल 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 त्याच्यापेक्षा चांगलं आहे की त्यांचं पण कष्ट त्याच्यात किती भरपूर आहेत. जरी प्राणी नसले तरी पण ते कलाकारांचं म्हणजे छान आहे, करण्यासारखं म्हणजे बघण्यासारखं आहे आणि ते मुलांना सगळ्यांना दाखवलं पाहिजे. आणि म्हणजे वयस्कर असतात त्या पण लोकांनी बघितलं पाहिजे, म्हणून आम्ही आमच्या आजी बहिणींना खास घेऊन आलोय. दररोज सायंकाळी 4:30 आणि 7:30 वाजता असे दररोज 2 शो सादर केले जाणार आहेत. करवीरवासियांनी तब्बल 15 वर्षांनंतर कोल्हापुरात दाखल झालेली ग्रेट बॉम्बे सर्कस पाहावी असे आवाहन R.M. पिल्लई, पप्पलजी जितेंद्र सिंग यांनी केलं आहे. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.